सराव संच 2.6 यामध्ये पहिलं उदाहरण जे दिलेलं आहे तर हे सगळं उपयोजनात्मक ॲप्लिकेशन आहे वर्ग समीकरणाचं. तर त्यातलं पहिलं उदाहरण जे दिलं आहे की यामध्ये शाब्दिक उदाहरण आहे. लक्षात घ्या की या शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला पाठ्यपुस्तक जरी बघितलं तुमच्या लक्षात येईल प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. तर तिचं आजचं वय किती, असं एक शाब्दिक उदाहरण दिलं. आता इथं प्रगती जी आहे तिचं आजचं वय विचार. आपल्याला वर्ग समीकरणाचं उपयोजनात्मक ही उदाहरणं करायची, त्यामुळे एकाच चलामध्ये आपण ही समीकरणं तयार करणार आहोत. एकच चल वापरायचं आहे. तर प्रगतीचं आजचं वय हे इथे आपल्याला पहिल्यांदा घ्यावं लागेल, म्हणावं लागेल. प्रगतीचे आजचे वय x वर्ष मान. आता प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय काय असेल, आजचं x आहे म्हणजे 2 वर्षापूर्वीचं 2 ने कमी असणार आणि म्हणून प्रगतीचे वर्षापूर्वीचे वय x वजा 2 वर्ष असेल आणि तिचं 3 वर्षानंतरचं वय प्रगतीचं 3 वर्षानंतरचं वय 3 वर्षानंतरचे वय हे आताच एक साधी 3 वर्ष असेल. लक्षात घ्या आजचं वय x वर्ष आहे. 2 वर्षापूर्वी ती 2 ने कमी व्हायची म्हणजे x वजा 2 वर्ष असणार. 3 वर्षानंतरचं वय विचारायचं तर 3 वर्षांनी ती मोठी असणार म्हणजे x अधिक 3 वर्ष. पण त्यांनी अट काय दिली बघा उदाहरणामध्ये असं म्हटलंय दिलेल्या अटीनुसार तर समीकरण काय काय होतं पहा. ह्या वयांचा गुणाकार 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार म्हणजे x वजा 2 गुणिले x अधिक 3 बरोबर 84. असं हे वर्ग समीकरण हे आता तयार झालेलं समीकरण हे वर्ग समीकरण असणार आहे. पण अजून ते त्या स्वरूपात आलेलं नाही. x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात ते आणायचं आपल्याला. म्हणजे या कंसांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल x वर्ग. तर थेट हा गुणाकार मांडला तरी चालेल हा कसा तो पहा. x गुणिले x वर्ग झाला हा वजा 2x आणि अधिक 3x म्हणजे हा अधिक x असा होईल आणि वजा 2 आणि 3 चा गुणाकार झाला वजा 6. 84चं मी डावीकडे पक्षांतर केलं वजा 84 बरोबर 0. थेट एका पायरीत हे मांडता येईल, अडचण काहीच नाही त्याला. आणि म्हणून x वर्ग अधिक x 84 6 90 वजा 90 बरोबर 0 असं हे वर्ग समीकरण तयार आहे. आणि हे वर्ग समीकरण तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवा, अवय पद्धतीने सोडवा, पूर्णवर्ग पद्धतीने सोडवा, सूत्र पद्धतीने सोडवा, पण सोडून 100 किमती काढायच्या आपल्याला. आता थेट ह्या समीकरणाच्या मधल्या पदाची फोड केल्यानंतर मला अवयव काय मिळतील बघा. 90 या संख्येचे अवयव की ज्यामध्ये 1चा फरक आपल्याला मिळाला पाहिजे. अर्थात कोणत्या पाड्याचे 90 ही संख्या बघा 10च्या पाड्यामध्ये आहे 10 9 90. 10 आणि 9 मध्ये 1चा फरक आहे म्हणजे मला इथं अवयव काय मिळणार आहे x अधिक 10 दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0 हे अवयव मिळतील. आणि अवयवांना आपण कंसांचा गुणाकार 0 म्हणजे हा 0 गुणाकार म्हणजे या पदाची किंमत 0 किंवा या पदाची किंमत 0 घेऊन 100 किमती काढू शकतो. इथे x अधिक 10 0 असेल तर x बरोबर वजा 10 किंवा x वजा 9 0 असेल तर x बरोबर 9 अशा xच्या 2 किमती मिळतात. पण xच्या आलेल्या किमती म्हणजे नेमकं काय हे इथे पहा. तर प्रगतीचं आजचं वय वजा 10 वर्ष किंवा प्रगतीचं आजचं वय 9 वर्ष. आता ह्यामध्ये तुम्हाला नेमकं कोणतं विधान हे गणिती भाषेतलं चुकीचं दिसतं
तर प्रगतीचं आजचं वय वजा 10 वर्ष, वजा ऋण, म्हणजे वय कधीही ऋण नसतं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. एकशा दोन्ही किमती इथं घेता येणार नाही, ऋण किंमत घेता येणार नाही, कारण प्रगतीचं आजचं वय विचारलेलं आहे. आणि कोणतंही वय हे कधीही ऋण असू शकत नाही. हे विधान लिहून 1 वजा 10 ही किंमत अग्राह्य आहे असं मांडायचं आणि ग्राह्य किंमत फक्त 1/9 ही असणार आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल 1/9 ही किंमत ग्राह्य आहे. म्हणजे प्रगतीचं आजचं वय हे काय असणार आहे? प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष, हे लक्षात घ्या. आता म्हणजे ही अग्राह्य किंमत आहे. का अग्राह्य मी तुम्हाला सांगितलं मगाशी की वय कधीही ऋण असू शकत नाही. 9 आला, उत्तर आलेलं आपलं बरोबर आहे की नाही याची पडताळणी सुद्धा आपल्याला घेता येते. सहज तळावून करून बघा. आजचं वय 9 आहे, तिथं 2 वर्षापूर्वी वय काय असेल? 9 वजा 2 7 वर्ष असेल. 3 वर्षानंतर काय असेल? 9 अधिक 3 12 वर्ष असेल. मग 12 आणि 7चा गुणाकार करून बघा 84. या दोन्ही वयाचा गुणाकार 84 मी समीकरण आहे. म्हणजे हे आपलं उत्तर बरोबर आहे, हे तुमच्या लक्षात येईल. तेव्हा हा पहिला प्रश्न याप्रमाणे होतो. आता दुसरं जे उदाहरण दिलं आहे 2.6 सराव संच 4 पाठ्यपुस्तकात बघा की 2 क्रमांक समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या काढा. आता इथं क्रमागत हा शब्द महत्त्वाचा आहे. क्रमागत म्हणजे क्रमाने येणाऱ्या. सम नैसर्गिक संख्या, आपल्याला इथे एक संख्या, कोणती समनैसर्गिक संख्या एक मानावी लागेल. समनैसर्गिक संख्या एक्स वन ही पहिली काय जे असेल समनैसर्गिक संख्या एक्स वन. क्रमागत त्याच्यानंतर या संख्येनंतर येणारी क्रमागत दुसरी ही पहिली झाली. दुसरी क्रमागत नैसर्गिक संख्या, अर्थातच पुढची 2 ने मोठी 1 अधिक 2 असेल. या 2 संख्या मांडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहिली समनैसर्गिक संख्या एक्स आणि म्हणून दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या 1 अधिक 2 असेल. आता त्याने काय म्हटलंय? ह्या क्रमागत असणाऱ्या समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज असं म्हटलंय पहा. म्हणजे वर्गांची म्हणजे एक्सचा वर्ग अधिक दुसरी आहे 1 अधिक 2 त्याचाही वर्ग आणि ह्या वर्गांची बेरीज त्याने दिली 244. असं हे समीकरण तयार होतं दिलेल्या अटीनुसार. दिलेल्या अटीनुसार तयार झालेले समीकरण. आणि हे समीकरण सोडून तुम्हाला त्या संख्या मिळतील. सोडूया आपण आता हे एक्स वर्ग अधिक हा वर्ग विस्तार आहे. 1 अधिक 2 कंसाचा वर्ग विस्तार मांडायचा. एक्स वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 244. आणि मग इथे आपल्याला ही बेरीज मिळते 2x वर्ग अधिक 4x हा अधिक 4 वजा 244 बरोबर 0. लक्षात ठेवा 244 बरोबर म्हणजे या ठिकाणी 2x वर्ग अधिक 4x आणि 4 वजा 244 मोठ्या संख्येला चिन्ह वजा आहे, फरक येतो 240 बरोबर 0. ओके. आता पहा समीकरणाचं निरीक्षण केल्यानंतर 2 ही संख्या या तीनही पदामध्ये कॉमन दिसते. 2 ने भागून असं म्हणा. आणि 2 ने भागून समीकरण काय मिळतं? x वर्ग अधिक 2x वजा 120 बरोबर 0. तर 2 ने भागून असं म्हटलं तरी चालेल. आणि जे समीकरण मिळालं त्याचे अवयव मांडता आले पाहिजे आपल्याला. थेट आपण अवयव मांडूया. 120 चे अवयव असे आहे ज्यात फरक 2चा आला. 12 गुणिले 10 2चा फरक आहे पण अधिक पाहिजे आपल्याला. म्हणजे x अधिक 12 आणि x वजा 10 बरोबर 0. आणि मग x च्या किमती काय मिळाल्या पहा. x ची किंमत 1 मिळाली ते वजा 12
किंवा एक्सची किंमत इथे मिळेल अधिक 10. त्यातली आता पुन्हा ऋण किंमत आहे एक्स बरोबर -12. त्यांनी म्हटलंय सम नैसर्गिक संख्या -12 वजा ऋण ही संख्या आहे, ही नैसर्गिक संख्या नाही, ही अग्राह्य म्हणतात आपल्याला, हे लक्षात घ्या. म्हणजे एक्स बरोबर 10 ही पहिली सम नैसर्गिक संख्या, पहिली सम नैसर्गिक संख्या 10, म्हणून दुसरी क्रमागत सम नैसर्गिक संख्या x अधिक 2 म्हणजे 10 अधिक 2 बरोबर 12. अशा त्या संख्या मिळतील 10 व 12. पहिली सम नैसर्गिक संख्या 10 म्हणून दुसरी सम नैसर्गिक संख्या बरोबर 12. 10 अधिक 2 12 असं उत्तर मिळेल. तिसरं जे उदाहरण दिलं आहे ते असं दिलेलं आहे पाठ्यपुस्तकामध्ये. जर तुम्ही पाहिलं वाचलं तर एक संत्र्याची बाग आहे, नाव आहे मधुसूदन यांच्या संत्रा बागेमध्ये असणाऱ्या झाडांची संख्या याचं एक त्यांनी जे उल्लेख केला त्यात असं म्हटलं आहे की आडव्या रांगेमध्ये असणाऱ्या झाडांची जी संख्या आहे ती उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा 5ने जास्त आहे आणि त्या बागेमध्ये एकूण झाडे त्यांनी 150 दिलेली आहे. तर खाली दिलेल्या प्रवाह आकृतीच्या आधारे जे काही आपल्याला त्यांनी सूचना दिल्या त्यानुसार त्या रिकाम्या जागा भरायच्या, चौकटीमधल्या किमती शोधायच्या, उत्तर काढायचं आहे, असं एक या नमुन्याचं वेगळं उदाहरण आहे. आता हे उदाहरण सोडवताना आणि आडव्या रांगा आणि उभ्या रांगा म्हणजे त्या बागेमध्ये असणाऱ्या संत्र्याच्या बागेतील संत्र्याची झाडं जी आहेत त्यातले उभ्या रांगेमध्ये असणाऱ्या झाडांची संख्या जी आहे ती एक्स मांडलेली आहे हे पहिल्या चौकटीत दिलं आहे. आणि त्यावरून आता आडव्या रांगेमध्ये असणाऱ्या झाडांची संख्या किती, तर त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे ती 5ने जास्त आहे कुणापेक्षा, तर उभ्या रांगेतल्या झाडांपेक्षा. मग उभ्या रांगेत जर एक्स ही झाडांची संख्या तर आडव्या रांगेत 5ने जास्त म्हणजे किती असणार आहे की एक्स अधिक 5. हे अतिशय महत्त्वाचं लक्षात घ्या, एक्स अधिक 5. आता एकूण झाडं त्यांनी म्हटलंय 150 ही संख्या पण दिली उदाहरणामध्ये की 150 झाडं आहेत त्या बागेमध्ये. आता हे प्रवाह आकृती जी आहे यातलं पहिली चौकट, दुसरी चौकट, तिसरी चौकट, त्यावरून ही प्रवाह आकृती पुढे जाते. आता वर्ग समीकरण तयार करा असं म्हटलं त्यांनी. ह्या चौकटीमध्ये जी सूचना आहे त्यानुसार आता वर्ग समीकरण तयार करायचं म्हणजे काय पहा, तर उभ्या रांगेतल्या झाडांची संख्या आणि आडव्या रांगेतल्या झाडांची संख्या यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला एकूण झाडं मिळणार. म्हणजे समीकरण काय तयार होतं बघा, एक्स गुणिले एक्स अधिक 5 बरोबर 150 असं हे समीकरण तुमचं तयार होणार आहे. आणि हे समीकरण सोडवून मग तुम्हाला एक्सची किंमत मिळेल. एक्सची किंमत मिळाली की त्यावरून तुम्हाला उभ्या रांगेतल्या झाडांची संख्या समजेल आणि नंतर आडव्या रांगेतील झाडांची ही संख्या करणार. समीकरण सोडवायचं म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल, एक्स वर्ग अधिक 5x वजा 150 बरोबर 0. आणि मग इथे अवयव जर मांडले आपण तर 150चे अवयव कोणते आहेत त्यामध्ये 5चा फरक आहे. त्या अर्थातच 25 आणि 20, 25 आणि 20चा गुणाकार किती होतो तो पहा, 150 पाहिजे आपल्याला, 150 पाहिजे आणि 5चा फरक आला पाहिजे लक्षात घ्या. ओके, बघूया आपण 150चे अवयव. 150चे अवयव म्हणताना 15 आणि 10 अशी एक जोडी आपल्याला मिळणार आहे पहा. कारण 15 आणि 10 मध्ये गुणाकार वजा 150 येण्यासाठी अधिक 15 वजा 10 असं घ्यावं लागेल आणि ह्याच दोघांची जर बेरीज केली तर ती अधिक 5 मिळणार आहे. आणि म्हणून अवयव आपल्याला जोडी जी मिळते एक्स अधिक 15 एका कंसात आणि एक्स वजा 10 दुसऱ्या कंसात ही मिळणार आहे. आता हे जे आहे यातून एक्सची किंमत आपल्याला ठरवता येईल. एक्स अधिक 15 जर 0 असेल तर एक्स बरोबर वजा 15 किंवा एक्स वजा 10 0 असेल तर एक्स बरोबर 10 आणि ऋण 15 उभ्या रांगेतल्या झाडांची संख्या ही ऋण कधीच असू शकत नाही. म्हणजे ही जी किंमत आहे ही घ्यायची नाही, याला अग्राह्य असं म्हणायचं. आणि प्रत्यक्षात एक्सची किंमत 10. या चौकटीतलं उत्तर तुम्हाला मिळालं एक्सची किंमत 10. आणि मग म्हणून उभ्या रांगेतील झाडांची संख्या ही किती आलेली आहे, 10 आलेली आहे.
उभ्या रांगेतील झाडाची संख्या. मग आडव्या रांगेत किती, तर त्याच्यापेक्षा 5 ने जास्त, 10पेक्षा 5 जास्त मिळवले तर इथे 15, आडव्या रांगेतील झाडाची संख्या 15 मिळेल. तेव्हा अशा पद्धतीनं या उदाहरणाचं हे उत्तर आपल्याला मिळेल. 2.6 मध्ये आपल्याला चौथं उदाहरण बघायचं. उदाहरण काय दिले ते फक्त आधी लक्षात घेऊ आपण. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे, तर त्यांची आजची वये काढा. हे उदाहरण आपल्याला जे दिलं आहे ते सोडवायचं आपल्याला. उदाहरण सोडवताना उदाहरणात काय नेमकं दिलं ती भाषा गणिताची आपल्याला कळली पाहिजे. काय म्हटलं त्यांनी, पहिलं जे विधान आहे त्यांनी म्हटलं विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा. आता विवेक आणि किशोर, विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा. हे लहान कोण आहे, किशोर आहे. म्हणजे किशोरचं वय, किशोरचं जे वय आहे ते आपल्याला X वर्ष असं मानवलं. म्हणून विवेकचं वय काय असेल, विवेकचे वय, विवेकचे वय हे आता 5 ने मोठा म्हणण्याचं एक साधे 5 वर्ष. आता हा भाग लक्षात घेऊन त्याने पुढे जी उदाहरणामध्ये अट दिली आहे ती त्याने काय म्हटलंय की किशोर आणि विवेक यांचं जे काही वय उल्लेख केला आहे त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज, त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची, गुणाकार व्यस्त. आता किशोरचे वय X आहे, त्याचा गुणाकार व्यस्त 1/x आहे. विवेकचं 1/x + 5. ह्या गुणाकार व्यस्तांच्या बेरीजचे, आता बेरीज जी आहे ती त्यांनी किती दिली आपल्याला, 1/6. 1/6 असं समीकरण तयार आहे. आणि हे समीकरण सोडवायचं आहे. पहा आता, 1 + 5 + x दीर्घ गुणाकार केला, छेदामध्ये x × x + 5 बरोबर 1/6. हे मिळालेलं समीकरण हे अतिशय महत्त्वाचं आहे. काय मिळेल पुढे आपल्याला, x आणि x ची बेरीज झाली 2x, हा अधिक 5 छेद इथे कंस सोडवला x² अधिक 5x बरोबर 1/6. यामध्ये तिरकस गुणाकार करूया आपण आता. x² अधिक 5x ने 1 ला गुणलं, x² अधिक 5x बरोबर 6 कंसात 2x अधिक 5. आणि सोडवायचं का, x² अधिक 5x बरोबर 6 × 12x अधिक 6 × 30. काय वेगळं घ्या, x² अधिक 5x वजा 12x वजा 30 बरोबर 0. आणि म्हणून x² 5 वजा 12 म्हणजे वजा 7x, 12ला चिन्ह वजा आहे मोठी संख्या, वजा 30 बरोबर 0. असंच समीकरण तयार झालं. आता ह्या समीकरणाचे अवयव काय मिळतील पहा. 30चे अवयव की ज्यामध्ये 7चा फरक असेल, 10 × 30 वजा 7 इथे पहा लक्षात घ्या, म्हणजे x वजा 10 आणि x अधिक 3 बरोबर 0. हे अवयव थेट आपण मांडू शकतो. वजा 10 आणि अधिक 3 बेरीज वजा 7 होते, वजा 10 3 गुणाकार वजा 30. आणि मग x च्या दोन किमती, तर x 10 तरी असेल किंवा x ची किंमत वजा 3, पण पुन्हा ही वजा 3 किंमत अग्राह्य आहे असं पण म्हणायचं आहे का, कारण किशोरचं वय ऋण असू शकत नाही वजा 3, म्हणून ते घ्यायचे नाहीत. x ची किंमत 10. हे उत्तर पण काय, तर किशोरचं वय आजचं जे आहे ते 10 वर्ष आहे. त्यावरून आपण हे पहिलं विधान लिहिलं की दुसरं विधान लिहायचं. विवेक म्हणून विवेकचं आजचं वय की ते 5 ने मोठं म्हणजे 10 + 5 = 15 वर्ष. या पद्धतीनं
आपल्याला हे उत्तर मिळेल. तर पाचवं जे उदाहरण दिलं आहे पहा, त्यामध्ये सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. पहिलं वाक्य त्यावर आपल्याला काय मांडायचं याची थोडीशी कल्पना आली पाहिजे, लक्षात येईल. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? बघा आता हे सुरुवात करताना आपल्याला अशी करता येईल. सुयश चे बघा पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण जास्त. म्हणजे पहिल्या चाचणीत किती मिळाले माहिती आहे का आपल्याला? नाही. सुयशचे पहिल्या चाचणीत ते चाचणीत मिळालेले गुण x1 म्हणून सुयशचे दुसऱ्या चाचणीत जे मिळालेले गुण असतील ते 10 ने जास्त असं म्हटलं पाहत. 10 गुणात 1 म्हणजे 1 अधिक 10. हे पहिल्या वाक्याचा अर्थ हा गणिती भाषेत असं मांडायचा. दुसरं वाक्य दिलंय दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट म्हणजे 5 गुणिले 1 अधिक 10 हे पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गा इतकी आहे. पहिल्या चाचणीत x वर्गा इतकी म्हणजे x वर्ग असं दिलेल्या अटीनुसार समीकरण तयार होईल. हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून उदाहरण पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये जिथे कुठं दिलेलं असेल ते आधी बारकाईने वाचा. वाचल्यानंतर त्या अटीनुसार त्या शाब्दिक भाषेचा अर्थ लक्षात घेऊन त्याची मांडणी करा, समीकरण तयार करा, ते सोडवा. आणि आता हे सोडून काय मिळेल आपल्याला पाहूया. कहू सोडवला 5x अधिक 50 बरोबर x वर्ग. हे समीकरण तयार करताना वर्गपद नेहमी धन डावीकडे असेल तर सोडवायला सोपं जातं. x वर्ग ही दोन्ही पदं जर पलीकडे घेतली तर काय मिळेल? x वर्ग वजा 5x वजा 50 बरोबर 0. हे लक्षात घ्या. असं समीकरण तयार आणि याचे अवयव मांडायचे. अवयव काय ते पहा. x वजा 10 x अधिक 5 बरोबर 0. कारण 50 चे अवयव 10 5 50 वजा 5 हा फरक पाहिजे, वजा 10 आणि 5. आणि म्हणून x च्या दोन किमती मिळतात. एक तर 10 तरी असेल किंवा x ची किंमत वजा 5 तरी असेल. पण वजा 5 ऋण पण आलेली आहे आणि चाचणीतील गुण हे ऋण असू शकत नाही. आणि म्हणून ही किंमत जी आहे ही अग्राह्य म्हणजे ग्राह्य धरता येत नाही किंवा ऋण असल्यामुळं ती घेता येणार नाही. तर x ची किंमत 10 ही ग्राह्य किंमत. कारण सुयशचे पहिल्या चाचणीतील गुण सुयशचे पहिल्या चाचणीतील गुण 10 आहेत. म्हणून त्या सुयशचे दुसऱ्या चाचणीतील गुण 10 अधिक 10 म्हणजे 20 गुण असतील असे उत्तर मिळेल. तर 6वा प्रश्न जो दिला आहे हे उदाहरण थोडंसं एक वेगळ्या धर्तीचं असं दिलेलं, थोडं अवघड अशा स्वरूपाचं दिलेलं आहे. पण महत्त्वाचं असं आहे, याला आपण तयार करून ठेवायला हरकत नाही. किंवा महत्त्वाचं हायर ऑर्डर थिंकिंग, ज्याला हॉट प्रश्न असं म्हणतात पूर्वीच्या काळी, तशा पद्धतीचं पाठ्यपुस्तकात दिलेलं उदाहरण जे आहे ते थोडक्यात फक्त त्याचा मी इथं सारांश मांडलेला आहे की कासम नावाची व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा मातीची भांडी बनवण्याचा एक कुटीरोद्योग आहे. आता ते दररोज काय करतात तर ठराविक अशी भांडी तयार करतात. रोजची भांडी तयार करण्याचं त्यांचं एक टार्गेट ठरलेलं असतं. आणि या बनवलेल्या प्रत्येक भांड्याचं जे निर्मिती मूल्य आहे ते बनवलेल्या भांड्याच्या 10 पटीपेक्षा 4 ने 40 रुपयांनी जास्त. हे असं इथे या ठिकाणी दिसतंय. आणि एका दिवसात त्यांनी जी भांडी बनवली आहे त्याचं निर्मिती मूल्य आहे 600 रुपये असं दिलेलं आहे. तर त्याचं प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य काय किंवा प्रत्येक दररोजची जी ठराविक भांडी त्याची संख्या काय असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर हे सोडवताना काय करायचं आहे की दररोज जी ठराविक भांडी बनवत होती किती आपल्याला माहीत नाही.
म्हणून कासमने दररोज समजा एक्स ही भांडी झाली, दररोज एक्स एवढी एक संख्या एवढी ठराविक भांडी बनवतो, तो बनवतो. आता कासाने म्हटलंय बनवले असं म्हणूया आपण, इथे बनवतो एक्स या संख्येएवढी भांडी बनवतो. आता इथं पुढचा असा मुद्दा दिला आहे, प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य. जेवढी भांडी आहेत तिच्या 10 पटीपेक्षा 40ने जास्त आहे. म्हणून प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य हे जे आहे हे 10x अधिक 40 रुपये. असं एका दिवसामध्ये एकूण त्याचं निर्मिती मूल्य होतं 600. म्हणजे अटीनुसार समीकरण काय तयार होईल की दररोज एक्स एवढी भांडी तयार करतो गुणिले प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य आहे 10x अधिक 40 आणि असं एकूण त्याचं निर्मिती मूल्य मिळतं 600. हे समीकरण तयार होईल आणि हे समीकरण सोडून आपल्याला विचारलेल्या किमती मिळू शकतात. एक्स गुणिले 10x 10x वर्ग अधिक 40x वजा 600 बरोबर 0. आणि 10ने आपण आता प्रत्येक पदाला इथं भागू शकतो. समीकरण दोन्ही बाजूला 10ने भागून असं म्हणा एक्स वर्ग अधिक इथे 4x वजा 6 बरोबर 0. आणि मग समीकरणाचे अवयव काय मिळतात, 4चा फरक पाहिजे. 60चे अवयव 2 7 7 म्हणजे एक्स अधिक 10 दुसऱ्या कंसात एक्स वजा 6 बरोबर 0. आणि म्हणून एक्सच्या दोन किमती काय मिळाल्या, एकतर एक्सची किंमत वजा 10 मिळेल किंवा एक्सची किंमत 6 मिळेल. त्यातली अर्थातच ऋण ही किंमत अग्राह्य आहे कारण भांड्यांची संख्या ऋण कधी असू शकत नाही. म्हणून 1 बरोबर 6 ही कासमने दररोज जी बनवलेल्या भांड्यांची संख्या आहे. वाक्य काय लिहायचं की कासमने दररोज बनवलेल्या भांड्यांची संख्या 6 आहे. आता या भांड्यांचं निर्मिती मूल्य काय मिळेल प्रत्येक भांड्याचं, तर त्या 6च्या संख्येच्या 10 पट म्हणजे 10x अधिक 40 यावरून 10 गुणिले 6 अधिक 40 म्हणजेच किती 60 अधिक 40 म्हणजे 100 रुपये हे त्या भांड्याचं निर्मिती मूल्य असेल. प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य हे 100 रुपये. अशी रोज 6 भांडी तो बनवतो. म्हणून एका दिवसात त्याने बनवलेल्या भांड्यांचं एकूण मूल्य आपल्याला 100 गुणिले 6 हे 600 रुपये मिळतं. तर 7वं जे उदाहरण दिलेलं आहे पाठ्यपुस्तकामध्ये, तुम्ही जर ते वाचलं सगळं, मी ते थोडक्यात त्याचा सारांश फक्त इथे लिहिलं आहे आणि कसं सोडवायचं ते आपण बघूया. की प्रत्येकाला नदीमधून म्हणजे एक नाव आहे, बोट आहे, त्या बोटीनं प्रवास करताना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर तो जातो आणि पुन्हा परत त्या 36 किलोमीटर अंतर एवढंच तो परत येतो. त्याला त्यासाठी एकूण 8 तास वेळ लागतो. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध जो जातो 36 किलोमीटर, पुन्हा परत येतो 36 किलोमीटर आणि 8 तास प्रवास आहे. आता संत पाण्यामध्ये असणारा आणि संत असेल त्यावेळेला बोटीचा जो ताशी वेग आहे तो 12 किलोमीटर दिलेला आहे. तर त्या नदीच्या प्रवाहाचा वेग किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. तर हे उदाहरण सोडवताना आपल्याला सुरुवात अशी करावी लागेल की नदीच्या प्रवाहाचा वेग अर्थातच 700 पर x किलोमीटर मानू.
आपल्याला इथे प्रवाहाच्या दिशेने जो बोटीचा वेग आहे हा 12+x, कारण संत पाण्यातील ताशी वेग 12 किलोमीटर त्यांनी दिलाय आणि प्रवाहाच्या दिशेने म्हणजे संत पाण्यातील अधिक प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग x आहे, म्हणून तो 12+x. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तो जर जात असेल तर तो वेग अर्थातच कमी असणार आहे आणि तो संत पाण्यातला जो 12 आहे वजा x, प्रवाहाचा जो वेग आहे तो वजा केला तर हा वेग जो काय असतो तो ताशी किलोमीटर. आता हे मांडल्यानंतर आपल्याला एक सूत्र माहिती असलं पाहिजे. हे सूत्र सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, हे सूत्र आहे. आता ह्या सूत्रावर आपल्याला कोणतं सूत्र आणखी लिहावं लागेल ते पहा. म्हणजे वेळ बरोबर अंतर भागिले वेग असं सूत्र आपल्याला इथं मांडावं लागेल. कारण अंतर आणि वेग याचा उल्लेख आलेला आहे, लक्षात घ्या. 36 किलोमीटरचं अंतर आहे. वेग हा प्रवाहाचा आणि विरुद्ध दिशेचा आलेला आहे आणि त्याला एकूण वेळ लागतो 8 तास. म्हणून त्याच्यावरून अटीवरून दिलेल्या अटीवरून समीकरण काय तयार होतं पहा. दिलेल्या अटीनुसार, आता दिलेल्या अटीनुसार काय समीकरण तयार होईल पहा बरोबर. प्रवाहाच्या दिशेने असणारा 12+x 7 हा वेग आहे. तर आता वेळ बरोबर अंतर भागिले वेग म्हटला. आपल्याला अंतर 36 किलोमीटर दिलं, त्यामुळे आपण आधी ते काय करूया, अंतर घेऊया 36 भागिले वेग, प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग 12+x असा आहे. अधिक, कारण एकूण लागणारा वेळ 8 तास दिला, त्यामुळं 36 चे 12 वजा x आणि बरोबर 8. हे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेवढं तो अंतर जातो तेवढंच अंतर विरुद्ध दिशेने येतोय, हे लक्षात घ्या. प्रवाहाचा आणि प्रवाहाचा विरुद्ध, पण तास एकूण वेळ लागणार 8 तास. वेग आणि अंतर याचा संबंध असणारं आणि म्हणून हे समीकरण तयार होणं अतिशय महत्त्वाचं. समीकरण तयार करणं महत्त्वाचं आहे. आता हे समीकरण मांडल्यानंतर ते सोडवायचं. हे सोडवताना अर्थातच जर आपल्याला इथे काही संक्षिप्त रूप देता आलं तर त्या 8 आहेत, 36 36 8 च्या मध्ये सामायिक असणार जास्तीत जास्त आपल्याला 4 हे पद मिळालं. म्हणजे थोडक्यात आपल्याला 4 ने भागून असं जर म्हटलं, समीकरणाच्या दोन्ही बाजूला 4 ने भागून, तर काय मिळेल बघा. इथं 4 ने भागलं, 4 9 36, 9/12x अधिक इथे तेच 9/12 इथं 2, इथं म्हणूया 4 ने भागून. 4 ने भागून म्हटल्यानंतर जे काय आपल्याला समीकरण मिळालं ते आणखी थोडं संक्षिप्त स्वरूपात मिळालेलं आहे. समीकरणाचे दोन्ही बाजूला 4 ने भागून. आता हे सोडवायचं. हे सोडवणं अतिशय महत्वाचं. 9/12 हा गुणाकार किरकोस अधिक 9/12 x छेदांमध्ये पुन्हा हा गुणाकार आहे 12+x गुणिले 12 बरोबर 2. ही पायरी अतिशय महत्वाची आहे. आता ही सोडवताना काय करायचं पहा. हा कंस सोडूया. 108 अधिक 9x अधिक 108 वजा 9x छेदामध्ये 12 वर्ग म्हणजे 144 वजा x वर्ग बरोबर 2.
याप्रमाणे ही पायरी आपल्याला मिळेल. पुढे अजून आपल्याला काय लिहिता येईल पहा. इथे अधिक 9x वजा 9x विरुद्ध पद आहे ते कॅन्सल होतील. 108 आणि 108 ची बेरीज करा 216 बरोबर. मी आता काय करतो पहा, ही बेरीज मांडली 108 आणि 108 ची 216 बरोबर. 2 ने या पदाला गुणून आपण इथे मांडूया. 2 कंसात 144 वजा x वर्ग. आता हे मांडल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं ते पाहणे. 216 बरोबर कंस सोडूया. 144 गुणिले 2 288 ओके वजा 2x वर्ग. आता ही दोन्ही पदं डावीकडे घेऊया आपण. 2x वर्ग हा अधिक होणार बरोबर, किंवा 288 तसंच राहू द्या. 216 इथे वजा करा, ते जास्त सोपं झालं. आणि म्हणून 2x वर्ग बरोबर ही वजावटी करा. इथे 2 इथे 7 म्हणजे 72. 2x वर्ग बरोबर 72 म्हणजे x वर्ग बरोबर 36. आणि म्हणून x ची जी किंमत आहे ती प्लस मायनस अशा दोन्ही स्वरूपात द्या. वर्गमूळ धन ऋण असतं, किंवा x वर्ग वजा 36 बरोबर 0 घेतलं तर x अधिक 6 x वजा 6 बरोबर 0 म्हणजे x बरोबर अधिक 6 किंवा x बरोबर वजा 6. पण ऋणाग्राह्य x ची किंमत 6 ही ग्राह्य असेल, कारण x कशाबद्दल मांडला आपण तर त्या बोटीचा जो वेग आहे त्या वेगाबद्दलचं अक्षर मांडलेलं आहे आपण. आणि ऋण हे ग्राह्य नाही. म्हणजे आपल्याला त्यांनी शेवटचं जो विचारलं त्यामध्ये काय म्हटलंय, नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. नदीच्या प्रवाहाचा आपण वेग x मानला होता, म्हणून नदीच्या प्रवाहाचा वेग 6 मिळालाय. मग प्रवाहाच्या दिशेने जर विचारला तर तो 6 मिळून काढता येईल, विरुद्ध विचारला तर 6 वजा करून आपल्याला काढता येईल. ओके.